लोकमान्य टिळकांनी समाज जागृतीसाठी 1893ला गणपती उत्सव आणि 1895ला शिवजयंती उत्सव सुरू केला. सर्वसामान्य लोकांनी राष्ट्रीय चळवळीत सहभागी व्हावं आणि समाज जागृती व्हावी हा लोकमान्य टिळकांचा उद्देश होता. 1896ला लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव म्हणून एक अग्रलेख लिहिला. त्यात ते म्हणतात, यंदाच्या साली ठिकठिकाणी शिवजयंतीचे जे उत्सव झाले त्यावरून हा उत्सव आमच्या महाराष्ट्रात सर्वसामान्य होऊन जाईल अशी उमेद बाळगण्यास काहीच हरकत नाही. सर्व ठिकाणच्या उत्सवांचे स्वरूप सारखेच होते. त्यातील हकीकतीवरून आपल्याला समजते. रायगड येथील उत्सव आमच्या परीने विशेष महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही त्याची विस्ताराने माहिती पण दिली. श्री शिवछत्रपतींचा उत्सव करण्याचे काय हेतू आहेत हे रायगडात जी भाषणं झाली त्यात स्पष्ट करून दाखविले होते. तथापि अद्याप कित्येक लोक त्याबद्दल आपला गैरसमज करून घेतात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट होय. कित्येकास या उत्सवापासून ब्राह्मणाखेरीज इतरांचे काही कल्याण व्हावायचे नाही असे वाटते व कित्येकास अशी धास्ती दिसते की हा उत्सव लवकरच रामनवमीच्या थाटावर जाऊन त्यापासून होण्यासारखे जे हित आहे ते सर्व नाहीसे होईल. परंतु या व असल्याच प्रकारच्या दुसऱ्या कित्येक शंका अगदी निराधार आहेत असे आम्ही खात्रीने सांगू शकतो. श्री शिवाजी महाराज अवतारी पुरुष नव्हते असे आम्ही म्हणत नाही. ज्या थोर पुरुषांनी इतिहासात आपली नावं अजरामर करून ठेवली आहेत त्यांना ईश्वराचे सहाय्य नव्हते असे कोण म्हणेल? श्री शिवाजी महाराज, नेपोलियन, अलेक्झांडर वगैरे ज्या शूरांनी अनेक संकट भोगून आपला बेत तळीस नेला त्याचवर ईश्वराची कृपाच होती म्हणूनच ते आपणावर आलेल्या अनेक संकटातून मुक्त झाले असे आपणास म्हटले पाहिजे. अलेक्झांडर एखाद्या लढाईत मारला गेला की नाही ही ईश्वरी सत्ता समजली पाहिजे. श्री शिवाजी महाराजांची गोष्टही अशाच प्रकारची होती. कोणत्याही कर्त्या पुरुषास ईश्वराचे अशा प्रकारचे सहाय्य असल्याखेरीज त्याच्या हातून देशहिताची मोठी कामं होऊ शकत नाही. जरी अशा रीतीने ईश्वराची कृपा या पुरुषावर असली त्यांचा जो आम्ही उत्सव करतो तो ते मार्गदर्शक थोर पुरुष होते म्हणून करतो, केवळ अवतारी पुरुष होते म्हणून करत नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. रामजयंतीत आणि शिवजयंतीत जो भेद आहे तो हाच होय. श्री शिवाजी महाराज हे आपणापैकीच एक थोर पुरुष होऊन गेले. त्यांना ईश्वरी सहाय्य मिळाले होते. त्याप्रमाणेच मोठी कामे करणाऱ्या गृहस्थात सुद्धा ते नेहमीच मिळत जाईल असा आमचा पूर्ण भरोसा आहे. जे लोक आपल्या उन्नतीचा उद्योग करतात त्यास ईश्वर नेहमीच सहाय्य करतो अशी इंग्रजीत म्हण आहे. आमच्यातही प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणण्याचा परिपाठ आहेच. यावरून असे उघड दिसते की आपण आपल्या कल्याणाची इच्छा धरल्यास त्यास ईश्वराचे सहाय्य मिळाल्या वाचून राहत नाही. श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून जो बोध घेण्यासारखा आहे तो हाच होय. श्री रामचंद्रांनी वानराच्या सहाय्याने लंका घेतली, पण ही कथा आता पौराणिक झाली आहे. महाराजांनी मावळ्यांच्या सहाय्याने मराठी राज्याची स्थापना केली. ती गोष्ट पौराणिक होऊ शकत नाही. सारांश, जोपर्यंत मराठी राज्याचा इतिहास शाळांमधून शिकवला जाणार आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या कृतीची फलं आमच्या डोळ्यापुढे राहणारच आहेत. दैविक पुरुषाच्या उत्सवाप्रमाणे होईल शिवजयंतीचा उत्सव होईल असे भय बाळगायचे कारण नाही. यद्यत विभूती मत्सत्वम श्रीमद्दुर्जितमेव वा तत्तद्देवावगच्छत्वम मम तेजो ईशसंभवन या भगवत उक्तीप्रमाणे श्री शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते हे खरे आहे, पण निदान हल्लीच्या विद्यावृद्धीच्या काळात तरी त्यांच्या पराक्रमाचे खरे स्वरूप लुप्त होईल अशी भीती बाळगावायला नको. एखादी गोष्ट चांगल्या हेतूने करावी व तो हेतू सदैव जागरूक ठेवण्यासाठी खटपट करावी एवढीच गोष्ट मनुष्याच्या अधीन आहे. शिवजयंतीच्या उत्सवाच्या स्वरूपाबद्दल हा प्रकार झाला. आता सदर उत्सव आम्ही कशा करता करावा यासाठी थोडा खुलासा करणे जरूर आहे. ज्या शूर पुरुषांनी आपल्या देशाचं नाव इतिहासात अजरामर केलं किंवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने
आमच्यात अद्याप काही पाणी आहे असं जगास दाखविलं, त्यांच्या कृत्याचे कितीही अभिनंदन आम्ही केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठीण आहे. श्री शिवाजी महाराजांचा उत्सव करण्यात त्याबद्दलची वर सांगितलेल्या प्रकारची आपल्या अंगी बसत असलेली कृतज्ञता बुद्धी हेच मुख्य कारण आहे. ज्याप्रमाणे आपल्या वडिलांचे आपण स्मरण कायम ठेवून त्यांच्या योगे आपल्या घराण्याचा पूर्वापार चालत आलेला लौकिक राखण्याचे एक साधन करून ठेवतो, तद्वतच राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगलं साधन आहे. एक राष्ट्रीयत्व म्हणजे काही दृश्य पदार्थ नव्हे. ही एक प्रकारची कल्पना असून ती सतत जागृत ठेवली तरच टिकण्यासारखी आहे व ज्या ज्या राष्ट्रांनी ती कायम राखली त्यांनी आपल्या ऐतिहासिक थोर पुरुषांच्या इतिहासाची या कामी मदत घेतली असे थोड्या विचारांती म्हणता येईल. सर्व लोकांच्या आदरास पात्र झालेल्या जितक्या अधिकाधिक वस्तू असतात त्या मानाने एक राष्ट्रीयत्वाची कल्पना अधिकाधिक दृढ होत जात आहे. हे तत्व निर्विवाद आहे व राष्ट्राचे जे खरे हितकर्ते आहेत ते अशीच काही रचना करतात. त्यामुळे सर्वांची अंतःकरणे एका गोष्टीकडे लागून लोकांस आपण एका राष्ट्रातील व्यक्ती आहोत असे वाटू लागते. श्री रामदासांनी मराठा तेवढा मिळवावा असा जो उपदेश केला आहे त्यातील बीज हेच आहे. कोणत्याही लोकांचे राष्ट्र बनण्यास त्या सर्व लोकांस पूज्य अशा काही वस्तू असाव्या लागतात. देशकालानुसार अशा काही गोष्टी लोकांपुढे मांडणे हे प्रत्येक देशभक्ताचे कर्तव्य आहे. अशा गोष्टी जितक्या तुम्हाला मिळतील तितक्या चांगल्या हे उघडच आहे, पण आमच्या दुर्दैवाने अद्याप आम्हास हव्या त्या तितक्या गोष्टी साधल्या नाहीत. गायी आणि ब्राह्मण यांचा प्रतिपाल करणे या दोन गोष्टी एकेकाळी अशा प्रकारच्या होत्या की त्यांचा आम्ही आदर करत असू. अर्वाचीन काळात गोरक्षकाचे असे म्हणणे आहे की हल्लीच्या काळात सर्वात विशेष प्रिय होणारी कोणती गोष्ट म्हणजे ऐतिहासिक महापुरुषांचे स्मरण हीच होय. त्यातूनही ज्या पुरुषांनी मराठे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी वगैरे कोणताही भेद न मनात आणता त्यांचे गुण पाहून सार्वजनिक कामी त्याचा उपयोग करून घेतला आणि सर्वांस एकराष्ट्रीयत्वाच्या जाळ्यात आणले, त्यांचे स्मरण करणे केव्हाही विशेष श्रेयस्कर ठरेल याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनात नाही. श्री शिवछत्रपती महाराजांचे चरित्र देखील अशाच प्रकारचे आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातीचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्यासारखे जर कोणतेही स्थळ असेल तर ते म्हणजे शिवछत्रपतींचे चरित्र होय. हे शिवछत्रपतींचा उत्सव करणाऱ्या सर्व लोकांनी नेहमीच ध्यानात ठेवायला पाहिजे. या उत्सवात मराठे आणि ब्राह्मण, प्रभू असा कोणताही भेदाभेद न ठेवता यंदाच्या उत्सवात एक दोन ठिकाणी असा प्रकार झाला असे आमच्या ऐकवात आहे, पण वेळीच त्याचा बिमोड पण झाला पाहिजे. रायगडावर ज्या 3000 लोकांस महाराजांचा प्रसाद म्हणून अन्न वाटण्यात आले ते सर्व मराठे होते व पांढरपेशा लोकांस प्रसाद न देता तो आधी मराठे मंडळीस देण्यात आला ही मुद्द्याची गोष्ट आहे. रायगडावरील उत्सवात ब्राह्मण भोजनाची रेलचेल होईल असे खोटेच प्रतिपादन करणाऱ्या लोकांनी इकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्यास आमच्या ठाई बसत असलेली कृतज्ञता बुद्धी हे एकच कारण आहे, पण तेवढ्याने असल्या प्रकारच्या उत्सवापासून लोकांमधील एक राष्ट्रीयत्वाची कल्पना दृढ होण्यास जे काही सहाय्य होते ते काही लहानसहान नव्हे व तिकडे उत्सवाच्या व्यवस्थापकांनी सुद्धा नेहमीच लक्ष ठेवायला पाहिजे. आता सरते शेवटी या सर्व गोष्टी आपल्या ब्रिटिश सरकारास अप्रिय आहे अशी जी शंका आहे तिचा विचार करू. आपल्या प्रजेने आपल्या कल्याणाचे मार्ग शोधून काढू नये अशी इंग्रज सरकारची बिलकुल इच्छा नाही. कारण तशी जर त्यांची इच्छा असती तर हिंदुस्थानातील लोकांस पाश्चात्य विद्या शिकण्याच्या भानगडीत ते पडले नसते. अविचाराने व बेकायदेशीरपणे कोणतीही गोष्ट करू नका एवढेच काय ते आमच्या दयाळू मायबाप सरकारचे सांगणे आहे. पण तेवढ्यावरून लोकांनी आपली उन्नती करण्याचे त्या सुचतील ते योग्य मार्ग पाहू नयेत असे मात्र अनुमान करणे चुकीचे होईल.
श्री शिवछत्रपती महाराजांचा उत्सव सुरू केल्यापासून प्रत्यक्ष परोक्षपणे आमचे काय नफा नुकसान आहे हे सरकारास आम्ही सांगावयास पाहिजे असे नाही. या गोष्टी त्यांच्या ध्यानात येऊन चुकल्या आहेत. इतके असूनही जर उदार बुद्धीने गव्हर्नर साहेब आपल्या उत्सवात आलेले विघ्न दूर करण्यास तयार आहेत तर आपल्या कृतीस सरकार काय म्हणेल याची व्यर्थ विवंचना करीत बसण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही ज्या गोष्टी करीत आहोत त्या शुद्ध अंतःकरणाने आपल्या भावी उन्नती करता करीत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. आणि प्रजेचे कल्याण इच्छणाऱ्या कोणत्याही राजास कधीही या गोष्टी अप्रिय वाटत नाहीत. शिवजयंतीचा उत्सव अशाच प्रकारचा आहे वर सांगितलेच आहे. प्रतिवर्षी तो उत्सव जर सुरू ठेवल्याने त्यास आपल्या महाराष्ट्र देशात राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप येईल ही आमची खात्री आहे. या उत्सवाबद्दल दुसरा एक गैरसमज उत्पन्न करण्याचा प्रयत्न आमच्या एका बंधूंनी केला, पण त्याचा विचार आम्ही या ठिकाणी करीत नाही. एखाद वेळेस करू. 1896 ठीक आहे. चुका झाल्या.